रात्रभर यशवीला खूप खोकला येत होता आणि त्यामुळे तिची झोप काही व्यवस्थित झालीच नाही. मग सकाळी ती 6:30ला झोपली. मग तिला झोपू दिलं आणि मला स्वयंपाक करायचा होता. तर आज मला चवळीचीच भाजी बनवायची होती. मग त्यासाठी मी एका वाट्यामध्ये 2 बुटले तेल टाकलं, जिरं टाकलं आणि 5-6 मिरची टाकली. नंतर कांदा, टमाटर आणि मीठ टाकून छान फिरवून घेतलं. नंतर मग धुतलेली भाजी त्याच्यामध्ये टाकली आणि छान मिक्स करून घेतली आणि भाजीला तेल जास्त असलं की तेव्हाच ती छान लागते खाण्यासाठी. नंतर मग यशवीच्या पप्पांनी तिला हॉस्पिटलला नेलं होतं आणि औषध वगैरे मग मी तिला दिलं जेवण वगैरे करून आणि ती झोपली. तर झोपेमध्येच अचानक तिचं अंग एवढं गरम झालं होतं की खूपच आणि झोपेमध्येच ती स्वतःचे गालं पण पकडत होती आणि अशी पूर्ण झोपलेली पण नव्हती आणि पूर्ण जागी पण नव्हती. तिला एवढं बरं नाही वाटत होतं की म्हणजे तिला डोळेच खुलणं नाही होत होते. नंतर मग घरी पॅरासिटामॉल होती, तर मग ती तिला देऊन दिली आणि तिला म्हटलं की "तू आराम कर." तर ती लेटूनच होती आणि आम्ही इथे वाटाण्याचे दाणे काढण्यासाठी बसलो. मग थोड्या वेळानेच तिला बरं वाटायला लागलं, तर मग ती आलीच होती वाटाण्याचे दाणे काढण्यासाठी आणि वाटाण्याचे दाणे पण काढत होती आणि खाऊ पण लागत होती. माहीत नाही आधी यशवी लहान होती ना, तरी आम्हाला एवढं तिला हॉस्पिटलला नेण्याची गरज नाही पडत होती. बिलकुल ती ठणठणीत राहत होती. पण आता जशी ती मोठी होऊन राहिली, आम्हाला प्रत्येक महिन्यात हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. कारण का ती काही पण खात राहते. तिला डॉक्टर सांगतात, की बाहेरचं खाऊ नको, पण तरी पण ती खाते. आणि मग रात्री मी वांगी आणि पालक बनवली होती आणि चपात्या.